नेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आजच्या महाराष्ट्रात नसण्यानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधली जी आज सामाजिक दरी निर्माण झालेली आहे, ही दरी आणि तिच्यावरती जालिम औषध जर कुणाकडे होतं ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होतं. आज त्यांच्या नसण्यानं ओबीसी मधले अनेक नेते तर परके झालेलेच आहेत, पण ओबीसी समाज सुद्धा परका झालेला आहे. कारण ओबीसीच्या संविधानिक हक्क अधिकाराविषयी ठामपणे सभागृहाच्या आत किंवा सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर असो किंवा पब्लिकमध्ये असो आज कोणीही भूमिका घेताना दिसून येत नाही. आणि आज गोपीनाथराव मुंडे साहेबांसारख्या उत्तुंग जातीपातीच्या पलीकडे जाऊन, वेगवेगळ्या प्रदेशांच्या पलीकडे जाऊन, पक्ष पार्ट्यांच्या पलीकडे जाऊन, वेगवेगळ्या विचारधारांच्या पलीकडे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं समाजातलं स्थान वेगळं होतं. आणि आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी मुंडे साहेबांच्या चरणी एवढंच म्हणेन की ओबीसीचं हक्क अधिकारांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी या सरकारला देव. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि या सरकारनं ओबीसीचं सुद्धा काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं. मुंडे साहेब हे भाजपचे शीर्षस्थ नेते होते देशातले, तरी सुद्धा ते 2010 मध्ये त्यांनी संसदेमध्ये जातनिहाय जनगणनेसंदर्भात जे भाषण केलेलं आहे किंवा 100 खासदारांचा गट ओबीसींच्या हक्क अधिकारावर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात संसदेमध्ये 100 खासदारांचा पाठिंबा मिळवणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे होते. आणि तो गट सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे खासदार सुद्धा त्यांच्याबरोबर सामील होते. त्यामुळं दिल्लीमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रश्नासंदर्भात गोपीनाथराव मुंडे साहेबांनी रान उठवलेलं होतं. पण आज रोजी महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे प्रश्न डावले जात असताना, ओबीसींना बेदखल केले जात असताना आज गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या तडफेनं आज या महाराष्ट्रामध्ये कोणी बोलताना दिसून येत नाही. हे दुर्दैव आहे. हे रसायन असं होतं, एका बाजूला तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताय म्हणून विनायकराव मेटेसारखा आपल्या मराठवाड्यातला नेता, त्यांना सुद्धा जवळ घेणारे माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबच होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा पाशा पटेल असतील, त्यांनाही जवळ घेऊन सोशल इंजिनिअरिंग करणारे किंवा महादेव जानकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील, या इथल्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये असणाऱ्या प्रस्थापितांच्या सत्तेला हादरा दिला तो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. म्हणून मुंडे साहेबांचा जेवढा वकूब होता, जेवढा या महाराष्ट्राच्या जनमानसावर छाप होती, म्हणजे एका बाजूला उदयनराजे महाराज आणि दुसऱ्या बाजूला ऊसतोड मजूर करणारा मजूर, हे जे काही कामगारापासून ते महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या वंशजापर्यंत सगळ्यावर छाप असणारं नेतृत्व होतं ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. त्यामुळे आज रोजी मुंडे साहेब जर हयात असले तर मला वाटतं महाराष्ट्र जे गेल्या 2-3 वर्षामध्ये जे द्वेषानं वेगवेगळ्या जात समूहांना वेगळ्या कुत्सित भावनेनं जे बघतोय एकमेकाकडं, ती परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.